श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी घेऊन येणार आहे का? तुमच्या मनात खूप दिवसांपासून असलेली एखादी इच्छा पूर्ण होणार आहे का? नोकरी, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सगळ्या बाबतीत नशिबाची साथ मिळणार का? की काही गोष्टी तुमची परीक्षा घेणार आहेत? हा महिना तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येतोय? जीवनात काही नवीन घडणार आहे का? नोकरी, व्यवसाय, प्रेम, पैसा आणि कुटुंब या सगळ्या गोष्टींमध्ये नशीब तुमच्या बाजूने उभे राहणार का? चला तर मग पाहूया कर्क राशीसाठी एप्रिल महिना कसा जाणार. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप संवेदनशील, प्रेमळ आणि कुटुंबाशी घट्ट जोडलेले असतात. कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेणारे तुम्ही लोक असता. त्यामुळे अनेकदा स्वतःचे दुःख मनातच ठेवता. एप्रिलमध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती तुमच्या जीवनात काही नवीन संधी, काही भावनिक क्षण आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ घेऊन येत आहे. हा महिना कधी आनंद देईल तर कधी थोडी परीक्षा घेईल. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा मार्गही उघडू शकतो. करिअर आणि नोकरी. एप्रिल महिना कर्क राशीच्या लोकांसाठी कामाच्या बाबतीत थोडा वेगळा अनुभव देणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात कामाबद्दल थोडा ताण किंवा अस्वस्थता जाणवू शकते. काही कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत किंवा वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतात असे वाटू शकते. पण घाबरू नका, तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा शेवटी नक्कीच दिसून येणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि निर्णयांना महत्त्व मिळू शकते. काही लोकांना नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ही जबाबदारी जड वाटेल, पण हळूहळू तुम्ही ती चांगल्या प्रकारे हाताळाल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एप्रिलचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. नवीन संधी अचानक तुमच्यासमोर येऊ शकतात. मात्र निर्णय घेताना घाई करू नका. नीट विचार करूनच पुढचे पाऊल टाका. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत घेण्याचा आहे. लगेच परिणाम दिसणार नाही, पण तुमची तयारी मजबूत होईल. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना काही चढउतार घेऊन येऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित नफा मिळणार नाही असे वाटू शकते. काही व्यवहार उशिरा पूर्ण होतील किंवा पैशांचे अडकलेले व्यवहार त्रास देऊ शकतात. पण जसे जसे महिना पुढे जाईल तसे परिस्थिती सुधारू लागेल. एप्रिलच्या मध्यापासून तुमच्या व्यवसायात काही नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुने संपर्क पुन्हा सक्रिय होतील आणि त्यातून फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा. अचानक काही घरगुती खर्च समोर येऊ शकतात. त्यामुळे पैशांचे नियोजन व्यवस्थित करा. गुंतवणूक करताना मित्रांच्या सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आधी नीट माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. कर्क राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत एप्रिल महिना भावनिक रंगांनी भरलेला असू शकतो. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर या महिन्यात तुमच्या नात्यात काही खास क्षण येऊ शकतात. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वजा अपेक्षा जास्त ठेवू नका. काही लोकांच्या नात्यात थोडे गैरसमज निर्माण होऊ शकतात. लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. अशा वेळी शांत राहणे आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणे महत्त्वाचे आहे. विवाहित लोकांसाठी हा महिना कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्याचा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज आहे. कधीकधी तुम्ही कामाच्या व्यापात इतके गुंतता की जोडीदाराला वेळ देणे विसरता. एप्रिल महिन्याच्या शेवटी एखादी छोटी सहल किंवा कुटुंबासोबतचा आनंददायी कार्यक्रम तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा आणू शकतो. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कर्क राशीचे लोक कुटुंबासाठी नेहमीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. एप्रिल महिन्यातही तुमची ही भावना कायम राहणार आहे. घरातील काही महत्त्वाचे निर्णय तुमच्यावर सोपवले जाऊ शकतात. कुटुंबातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. त्यामुळे जबाबदारी थोडी वाढेल, पण त्यातून तुम्हाला समाधानही मिळेल. काही लोकांच्या घरी आनंदाची बातमी येऊ शकते. एखादा शुभ प्रसंग, कार्यक्रम किंवा कुटुंबातील सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. मित्रपरिवाराशी तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. जुने मित्र अचानक भेटू शकतात. काही लोकांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या बोलण्यामुळे काही लोक प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत एप्रिल महिना मध्यम राहू शकतो. मोठी समस्या दिसत नसली तरी काही लहान सहान त्रास होऊ शकतात. ताणतणावामुळे डोकेदुखी, थकवा किंवा झोप न लागणे असे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्या. बाहेरचे तेलकट आणि मसालेदार अन्न टाळण्याचा प्रयत्न करा. दररोज थोडा व्यायाम, योग किंवा चालणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना करण्याची सवय लावा, त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला अभ्यास कंटाळवाणा वाटू शकतो, पण जर तुम्ही सातत्य ठेवले तर हळूहळू आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ तयारी मजबूत करण्याचा आहे. तुमच्या मेहनतीचे फळ पुढच्या महिन्यात मिळू शकते. मित्रांसोबत अभ्यास केल्यास प्रेरणा मिळेल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल. एप्रिल महिन्याचे विशेष दिवस. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात काही महत्त्वाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात, आर्थिक निर्णय किंवा नातेसंबंधांबाबतचे निर्णय या काळात घेतले तर फायदा होऊ शकतो. मात्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. कर्क राशीसाठी उपाय. एप्रिल महिन्यात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय करणे लाभदायक ठरू शकते. 1. दर सोमवार शिवलिंगावर पाणी अर्पण करा. 2. शक्य असल्यास गरीब लोकांना अन्नदान करा. 3. चंद्राशी संबंधित वस्तू जसे की पांढरे कपडे किंवा तांदूळ दान करा. 4. दररोज सकाळी थोडा वेळ ध्यान करा. 5. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. हे उपाय केल्याने मन शांत राहील आणि जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. एकूण कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना काही आव्हाने आणि काही संधी घेऊन येत आहे. कामाच्या ठिकाणी सुरुवातीला थोडा ताण जाणवू शकतो, पण नंतर तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणं गरजेचे आहे. प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत हा महिना भावनिक आणि खास क्षण देणारा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेणे आणि मानसिक शांतता टिकवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवले तर एप्रिल महिना तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.